आमची बहीण घेऊन आल्या कढीपत्ता. आता हा कोणत्या अँगलने कढीपत्ता दिसते ते तुम्हीच ओळखा. हे 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 काय कढीपत्ता आहे का तुम्ही बघू शकता. तुम्हाला तर क्लिअर दिसत नसेल. उन्हात नेतो मी. काही शानपणा करून बघा कशी तोंड लपून पळते आता. आणि काही शानपणा करून हा बघा हा आता दिसते बघ क्लिअर. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा आपला पार्ट 2. तुम्ही पार्ट 1 बघणार असेल तर पहिलं पार्ट 1 बघा, मग तुम्हाला सर्व समजेल. तर मग आता आपण आलोय कुठं हे सरप्राईज म्हणून ठेवलेलं मी. तर मग अजून पण एक सरप्राईज आहे, तर हे पहिलं ओपन करतो. तर आपण आलोय, मला कसं पूर्ण नाव माहीत नाही, पार्ट 2 आहे हा. बट मला असं म्हणजे प्रॉपर सांगता येत नाही तुम्हाला. आपण आलोय चिंचना, हां काय चिंचिना देवी काय बाबा हो प्लेसचं नाव काय ना प्रॉपर नाही आपलं जे हां चिंचे. तर आपण आता आलोय चिंचिना मायका देवीला. तर मग इथं नदी ही आपली आहे कृष्णा नदी. ही जी नदी दिसते ती पुढं आहे कृष्णा नदी आणि इथं नारळ आणि बस बघा हे नारळ घ्यावं लागतो. मग आता आपल्याला जायचं आंघोळीला आणि मग नंतर तिथं पुढं मस्त दर्शन वगैरे गेला. एक सरप्राईज ओपन झालं, एक सरप्राईज तसंच आहे. तर ते त्याला वेळ लागणार भरपूर, शक्यतो पार्ट 3 येऊ शकतो. तर चला मग जाऊया आंघोळीला. आपण बघू शकतो तिथं कृष्णा नदी आहे. आणि नंतर आता खरी टेस्ट असणार आहे माझी, कारण का हा ब्लॉगिंगची खरी टेस्ट आता असणार आहे. कारण का खूप पब्लिक असणार आहे. ते काही पब्लिक नाही लवकर आले बघा. एवढी मोठी कृष्णा नदी. तिकडं पलीकडं पण आंघोळी करतात आणि इकडं पण. आता आम्ही गाडी बिडी लावून निघालो. तर मम्मी तर येतच पाठवून. मग आपल्याला इथं आंघोळी करून मग वर दर्शनाला जायचं. ती इथं काय एवढं बघा तुम्ही समोर एक मिनिट दिसते का बघतो तुम्हाला. थोडे थोडे लोक तुम्हाला दिसत असते ब्लड बट समोर पण लोक आहेत. आणि नंतर या साईडला नंतर या साईडला पण लोक आहेत. आणि तिकडं पलीकडं पण लोक असतात. असं इकडं आणि इकडं. पण तिकडं पलीकडले गर्दी असते, इथं असते पण एकदम नॉर्मल लोक असतात. पण हां म्हणून इकडं आलं. तर मग इकडं बघू शकतो कृष्णा नदी आपली, नो टेन्शनमध्ये कृष्णा नदी. मजा येणार मस्त. आपला हा इकडून सण दिसत नसते सॉरी. तर मग चलो जाऊया आपण आता पुढं. काय कॅमेरा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो काय टेन्शन आहे. बट घ्या समजून थोडंसं. दगड असल्यामुळे कॅमेरा हलू पण शकतो. पण मी प्रयत्न केला प्रॉपर ठेवायचा, हल्ला नसेल. चला मग देव वगैरे पुजले. तिथं मी चुकीच्या जागे आलो. ही कृष्णा नदी प्रॉपर. आता कपडे काढून आंघोळी करूया. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो आंघोळी करून. मी पहिले तुम्हाला एक दाखवतो एकदा नदी. तुमच्या भावाला पोवायला येतं काय? टेन्शन नॉट आहे. हां तुमच्या भावाला पोवायला येतंय, तो बघू शकताय. कृष्णा नदी तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो आंघोळीनंतर. भेटतो. तर चला आता आंघोळी करून घेतो. चलो. तर या जागेची हालत वगैरे काही झाले, फोटो वगैरे कसे झाले फोटो. मग काय बघू शकता हे कसं झालंय, कचरा वगैरे इथं सगळं. काय आता काय समजेना. मी याच्यावर काय बोलू शकत नाही, कारण मला एवढं नॉलेज नाही या गोष्टीबद्दल. आणि देवाचं धर्माचं, त्यामुळे सो सॉरी. बट मला हे काय आवडलं ना. ठीक आहे चला मग करून घेऊ आंघोळी. पक्षी वगैरे वा कसे मस्त. आणि नंतर ब्रश वगैरे करून घेतो. मस्त घाबरा राहायचा थोडासा आत. आणि नंतर ब्रश वगैरे करून आलो. तर ब्रश करून आत जाऊया. आपले आंघोळी वगैरे झाली सगळी. आई ती कपडे घातले. मग गाडी उशी जाऊन आपण नवीन कपडे घालायचे. मग तिथं पुढे दर्शन द्यायचं. तर मम्मीने इथं पूजा मांडलेली बघू शकतं.
अशी पूजा मांडायची असते. आपण जेव्हा आलो तेव्हा गर्दी नव्हती, आता गर्दी बघा. आता जेवढी गर्दी झाली तर पहिलं आपण दर्शन करून घेऊया. पप्पा नारळ पडतात आणि ही आपली अशी पूजा झाली. चला आता आपण पाय पडून घेऊया. पूजा वगैरे झाली. मग आता सगळं म्हणजे मम्मी देव वगैरे सगळे घ्यायला लागले आपली पूजा झाल्यामुळे. आता बघू शकते तुम्ही मम्मी कशी कशी देव घेते. मम्मीनं आता असं देव बांधून घेतलंय. तर कारण नंतर थोडा वेळ थांबत नंतर लय गर्दी होते. हे काहीच नाही, आपण लवकर आले म्हणून आता नंतर लय गर्दी होते. त्यामुळे मग इथं आवरून जायचं आपण. आता आम्ही वर निघालो. आपल्याला पुढे जायला आता वर आलोय. गाडी आपली त्या तिथे लावल्या गाडी आणि मग नंतर इथं पण चालू आहे त्यांचे कार्यक्रम. मला ना कोण दिसलेलं माहिती का, ते म्हणजे ते काही कसं सांगू तुम्हाला मी. ते काका असतात म्हणजे ते वगैरे ते बघा लव चंबूक घेत, ते लव चंबूक असतात ते टाकतात ह्याच्यामध्ये नदीमध्ये आणि मग ते पैसे वगैरे निघतात. ते म्हणजे काम करणारे काका भेटलेले. पण ते मी कॅमेरा घेऊन जाणार होतो तेवढं ते कुठे गायब झाले, कुठे दिसना झाले. मग दिसले तर मग मुलाखत नक्कीच घेणार मी. कारण का आजपर्यंत जास्तीत जास्त यूट्यूबवर ते लय फेमस आहे, तुम्हाला माहीतच आहे. माहीत नसेल असं होईल का. लमुक चमुक घेऊन असं फेकायचं आणि नंतर ते काढायचं. त्यांना मी जाणार होतो, त्यांचं काम झालं होतं वाटतं, तर मी जाणार होतो. बट तेवढंच गेले ते. चला मग आपण जाऊया गाडीपाशी, कपडे चेंज करू आणि मग जाऊ वर. कुठं नारळ घेतलं त्यांना पैसे देतात पप्पा आणि मग पोचले गाडीपाशी. आता इथं कपडे चेंज करू, नवीन कपडे घालायची आणि मग वर जायचं आपण तिकडं, म्हणजे मंदिराकडे जाऊन तिथं दर्शन घ्यायचं आपल्याला. तर मग चला जाऊया. तर नेक्स्ट आपण जायचं होतं तिकडं मंदिरात आणि तिथं आपल्याला देवासाठी निवद बनवायचं, म्हणजे पोळ्या वगैरे बनवायचे. आणि मग नंतर चला आता निघूया. कपडे वगैरे चेंज केले आम्ही, कारण की आज नको एवढं लवकर म्हणजे कपडे चेंज करायला नको असं वाटतंय आपल्याला, म्हणजे इच्छा नाही. तर मग चला जाऊया वर. चला चला चला. तर आता आपण पोचलोय. आता आपण डायरेक्ट नदीपाशी जायचंय. तर मग चला आम्ही निघालोय. इथं अजून एक नदी आपलं म्हणजे देवस्थान आहे, तिथे एक नदी, तिथं नदीपाशी आम्ही निघालोय. आणि नंतर मग मम्मीला मग नंतर निवद बनवायचं आहे, पोळ्या वगैरे बनवायचे. ते पुढं बघू काय डिसाईड होतं कुठं बनवायचे ते. आणि चपलं वगैरे गाडीत वगैरे ठेवणार. आम्ही निघाले पहिलं नदीपाशी जाऊन येऊया, नंतर नेक्स्ट डिसाईड करूया. चला गर्दी तर भरपूर आहे आज, खरी टेस्ट होणार आहे ब्लॉगिंगची माझी. कसं तर वाटतं यार. चला जाऊया. गर्दी बघू शकता किती प्रमाणात गर्दी इथं. हे काहीच नाही, आपण थोडं जास्त म्हणजे जास्त नाही बरं, आपण थोडं लवकर आलोय त्यामुळे काही बघायला भेटत नाही. उशीर आलो असतो नुसती गर्दीच करू. नारळ घेऊया आणि मग जाऊया पुढे. चला जाऊया आता पुढे. नारळ वगैरे घेतला. ही नदी आहे बघा इथं, बघू शकता. हा बाप्पा इथं आंघोळ यायला पाहिजे. किती प्रमाणात गर्दी, तिकडं आंघोळीच करायला चालू आहे. आम्ही चुकी केली दुसऱ्या नदीवर, कृष्ण नदीवर जाय नाही पाहिजे, इथं आंघोळीला मजा आली. बट ठीक आहे, देवाच्या नदीजवळ आंघोळ केली, इथे संपला. पाय धुवून घेऊया.
अरे 2च आंघोळ्या होत असतात. राहता आलं ना यात्रेच्या टायमाला, हा एक तिथं होती आणि एक होती. आपण आता असं आलं म्हणताना तिथे आंघोळ केली, इथं हात पाय तोंड धुवायचं. अच्छा असं तिचे बघ काही नियम असतात जे आपल्याला बदलणे आता सांगायला तुम्ही ऐकलेलं असतं. हातपाय धुवून घेऊया. डाळ शिजत नाहीये. मम्मी काय म्हणाली माहितीये का, हे पाणी नेल्याशिवाय डाळ शिजतच नाही लवकर. बघितलं देवाचं काय काय असतं. आता डाळ शिजवण्यासाठी म्हणजे निवद करणं त्यासाठी डाळ शिजवायला लागते पोळ्या बनवण्यासाठी. त्याच्यासाठी आपण घेतलं आता पाणी. नंतर चला आता आपण जाऊया, पाणी घेतलं ह्या बाटलीत पाणी घेतले. चला आता आपण जाऊया, इथून नारळ वगैरे बबी पुसते आणि ते करू. आता आपण जाऊया. चालू आता पूजन. आता नारळ फोडला पप्पांनी. होऊ शकतो पलीकडे काय थांबा, तुम्ही पप्पाला विचारून जातो, तुम्हाला दाखवतो तिकडे पलीकडे काय. 1 मिनिट थांबा, विचारतो आणि तिकडे जातो, तुम्हाला पलीकडे काय दाखवतो. वाहतं पाणी वाहतं, हेच पाणी इकडे असं वाहत जाते, बघू शकता असं आहे. मम्मी तरी म्हणत होते की पहिले इथं लय म्हणजे बेकार कंडिशन होती. तर पहिली कंडिशन अशी होती की पहिली अशी कंडिशन होती की तिथं पहिले माती चिखल वगैरे भरपूर असायचा. तिथं पहिली कंडिशन खूपच खराब होती. ते आता सगळं बांधून घेतलंय, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता बिंदास सगळं करता येते. बघा पब्लिक बघा किती प्रचंड संख्येत पब्लिक आहे. चला आता आपण पुढचं काय होतं डिसाईड करूया नक्की काय करायचं. चलो, तुमचा भाव काहीतरी शोधतोय. तुमच्या भावाला घ्यायचं चंद्रकोर, तुम्हाला माहीत असेल चंद्रकोर घ्यायच्यामुळे त्यामुळे दिसतंय का, दिसलं तर चांगलीच गोष्ट आहे. नाही बघू आता यार. मला पहिला त्याचं असं झालं की पप्पा मम्मी कुठे गेले. हां तिथे चंद्रकोर होता. बट असा सीन झाला की तो माझा घुमला कुठेतरी, गायब जादू म्हणतात. तर मग त्यामुळे नवीन घ्यायचं ते बघू. मग पप्पा इथं काय करते. मी निवद बनवणार त्यासाठी सामान घेतो. आता आम्ही आलोय, सामान वगैरे घेतला तर गाडी गोष्ट आलो. तिथे गाडी आपली थोडी पुढे लावली आहे, तिथे दिसत नाही. तू दिसत नाही, थोडं पुढे गेलं दिसेल. चला आता गाडीमध्ये बसून पुढचं काय डिसाईड होते बघू आणि जाऊया. मित्रांनो, पप्पाला एक घर माहीत होतं बाबा, तिथं ना म्हणजे थोडेफार पैसे घेतले तर पार्किंगचे. आणि नंतर तिथं तुम्हाला सगळं भेटतं, जळण वगैरे पाणी भेटतं. आणि नंतर तिथं तुम्ही आपलं निवद वगैरे बनवू शकता, अशी एक जागा आहे. मग तिथं पप्पानी मग मम्मी तर ठरलेलं की कुठल्या तरी झाडाखाली बनवायचं. पण पप्पा म्हणले कशाला उगाच ह्याच्यामध्ये नाही गर्दीमध्ये वगैरे, चला बिंदास वगैरे तिकडं बनवू आणि मग निवद दाखवूया. त्यामुळे इथं डिसाईड झाले. तर तुम्हाला ते प्लेस दाखवतो मी. 1 मिनिट थांबा, मी गाडीत बसून होतो, बाकी काय नाही. 1 मिनिट. हो इथं ही ती जागा आहे. आणि मग नंतर इथं ते सगळं प्रोसेस करायची आहे. अशी जागा आहे. तर चला मग करूया सुरुवात. इथं डिसाईड केलं होतं, आता इथं डिसाईड केलंय. आता चला मग मम्मी आता सुरुवात करते. पप्पा तिकडे सामान घेऊन येत आहेत. चला मग लागूया कामाला. नंतर तर डायरेक्ट झाडीवरच भेटूया, तर आधीमध्ये भेटू. चलो, अशी तर चूल मांडले. अजून नंतर हळदी कुंकू लावायचं लाकडं वगैरे ठेवले. मम्मी तिकडून कागद घेते इथं म्हणजे जाळ पेटवण्यासाठी. आणि पप्पा तिकडून कॅन आणतात पाण्याचं भरून. आणि मी मम्मीला इथं मदत करते. गुड्डी ते हळदी कुंकू लावण्यासाठी हळदी कुंकू आणा गेल्या, सगळे कामात आहेत. तर मग आधीमध्ये भेटून आता डायरेक्ट आता भेटू. आता मी घेत नाही कारण का इथं मदत पण करायची. ठीक आहे चला मग.
इथं चाललोय चुलीला हळदी कुंकू, कारण का देवासाठी बनवतोय त्यामुळे चुलीला हळदी कुंकू लावायची तयारी चालू आहे. तुम्ही खरं सांगतो पप्पा कॅन्ड घेऊन अजून आलेलं वाटतं. अँड तुम्हाला खरं सांगतो पार्ट 1 बघितलं नसेल तर नक्की बघा, तुम्हाला सगळी फुल स्टोरी कळेल. तर मग मित्रांनो महत्त्वाचं सांगतो, तुम्ही जर इथं आला तर थोडं म्हणजे ती जी दुसरी नदी आहे छोटीवाली, तिथं पप्पा आले बघा कॅन्ड घेऊन दिसत असतील तुम्हाला. नंतर ती जी छोटी नदी आहे तिथं रस्त्यात जाताना एक मोठंसं घर लागतं, तिथे तुम्हाला बघा भेटेल भाड्याने. पुढचं नंतर सांगतो, थोडा वेळ थांबा. भेटवल्या तर हा मग मी काय म्हणत होतो की भाड्याने भेटेल तुम्हाला, मी दाखवतो. ते सिम तुम्हाला दिसेल तिथे या, मग तुम्हाला इथं भेटेल असे सिम्स हे सोय. मला असं दिसेल घर, नीट बघून घ्या. असं इथे घर असेल, तिथे एक मंदिर असेल, छोटंसं असं रोड असणार, ते तुम्ही जाताना तुम्हाला असं इथून दिसेल. मग तुम्ही इथं नक्की या, तुम्हाला सगळं आमच्यावर भेटेल. डाळ शिजूसपर्यंत आपण मी जेवायला बसते, मी आणि माझी बहीण जी पण खायचं आमच्यावर थोडं जेवण आहे. मग मस्तपैकी थोडं खाऊया आणि मग डाळ शिजलं की मग निवड वगैरे जाऊ. पुढची आहे ते पुढं आहे ती तुम्हाला नंतर सांगतो. आता सगळे सांगून काय करायचं तर चला आता खाय बसू, डायरेक्ट भेटतो तुम्हाला नंतर. मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालं एकदम ओके मध्ये. पीठ पूजा काम तुझ्या येऊ कसं माहिती का, जेवण उरलेलं मग तेवढं कशाला वेस्ट करायचं, अन्न वाया घालवायचं नाही. तर त्यामुळे मग खायला बसलोय. आणि नंतर अजून एक सरप्राईज आहे हो. फक्त एवढं इथंच नाही फिरायचं, आपल्याला अजून तरी कुठं तरी जायचं आहे. आता नसतं सांगत मी. तर मित्रांनो मग आता कसं माहितीये का, आपला पार्ट 1 आणि पार्ट 2 असं 2 पार्ट बनणार आहे. नॉट टेन्शन मध्ये, मी जास्त पार्ट नाही बनवणार, तुम्हाला पण काही त्रास झाला नाही पाहिजे. तर बट मग पार्ट 1 पार्ट 2 बनवलाय, नक्की बघा. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. एवढी मेहनत घेतोय, प्लीज करा. कमेंट तुम्ही करत नाही, मेन गोष्ट आहे, प्लीज करा. मी रिप्लाय दिलाय नक्की आहे. तर मग मित्रांनो चला, इथं आपली डाळ शिजते आणि इथं मम्मी आपली लेट जेवायला बसले, कारण मम्मी डाळ शिजवत होती. आमचं पप्पा आणि माझ्या बहिणी आम्ही तिघांचं जेवण झालं. हे शिजते. झाकण काढू शकतो काय माझं, दाखवून नाही? ओके ठीक आहे, भाजू शकतात, त्यामुळे मी झाकण काढू शकत नाही. तर मग चला भेटू नंतर. मित्रांनो मस्त फादर आणि सिस्टर गेली होती आणायला मस्तपैकी. हे काय कलिंगड आणलंय, ते चाट मसाला वगैरे टाकून देतात 10 रुपयाला. तर मग बघू शकता खायला दे सगळे पडलं ते खायचं काम चालू आहे. तर आता खाऊन घेतो आणि मग नंतर चला. मस्त कंटाळता बसलेलो तेवढ्यात मग मम्मीचं इथपर्यंत काम आलंय. बघू शकता निवद बनवायचं चालू आहे मम्मीचं आता जस्ट. नंतर तवा तिकडे ठेवलाय. भात झाला ना, भात झाला. नंतर मम्मी आता तू काय करायला सांग जरा सगळ्यांना. हा तर ते मम्मी तुला काय माहिती आहे का बा 2 वाक्य बा कशामुळे तू काय म्हणजे काय असतं म्हणजे काय परंपरा वगैरे काय असं माहिती आहे का तुला बा, काय करतात निवड? हा 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 अच्छा. म्हणजे मम्मीचं म्हणणं की असं परंपरा वगैरे काय नाही, बट यात्रा आहे काय यात्रा असते, यात्रेला येतात, बनवतात. हा बनवून दावून जेवण करून परत. बट तुला असं माहितीये का बा का निवद दावतात का? निवड बनवावं लागतं, दावावं लागतं ना. अच्छा म्हणजे देवय म्हणलं त्यांना गोडाचा प्रसाद हवा म्हणजे असं ना. हा तर मग मित्रांनो तुम्हाला कळालं असेल निवद वगैरे का दावतात. तर ठीक आहे. तर मम्मी चाललंय इथं पण काम. आता आपण बसूया जाऊन, मध्ये मध्ये करायला नको, मम्मीला मम्मीचं काम करू द्या. चला मग बसूया. बघू शकता इथं एवढं मस्तपैकी असं तयार झालेत. आपल्या पोळ्या, ती कढीपत्ता घेऊन आली, हा भरपूर काम करते. तर तुझा भाऊ बसलाय असाच कामाचा. हा एक मिनिट बघू. मित्रांनो आताच एक ताजा खबर आलेली आहे. तर त्या खबराची आजची न्यूज ताजा खबर कशी माहिती का, आमची बहीण घेऊन आल्या कढीपत्ता. आता हा कोणत्या अँगलने कढीपत्ता दिसते ते तुम्हीच ओळखा. कमेंट बॉक्स मध्ये मला पहिली गोष्ट सांगा, हे कोणतं, हे कशाचं म्हणजे कोणत्या झाडाचं पान आहे, आणि नंतर हा कोणत्या अँगलने तुम्हाला कढीपत्ता दिसतोय. हे 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 काय कढीपत्ता आहे का तुम्ही बघू शकता. तुम्हाला तर क्लिअर दिसत असेल. एक वेळा उन्हात नेतो मी. काही शानपणा करून बघा कशी तोंड लपून पळते आता, आणि काही शानपणा करून हा बघा, हा आता दिसते बघा क्लिअर.
हे कोणत्या अँगलला कढीपत्ता वाटतोय तुम्हाला? काय शानपणा करून तोंड लपवत बघा घेऊन आले. माझ्या मदरला आणून दिले. मला मदर बोलली ये लवकर ये लवकर ये म्हणून. मी म्हणते काय झालं? मग काय येऊन बघतो तर बघा आपल्या बहिणीने आणलंय कढीपत्ता. तुमच्याकडे या झाडाला काय म्हणतात बघा. माझी बहीण तर इकडे कढीपत्ता होते या झाडाला. तर मग असं गेलं सारखी गोष्ट आहे. आणि आम्हाला मी मम्मीला म्हणतोय, आता मम्मी काय म्हणत होती की कुठं कढीपत्त्याचं झाड आहे का बघ, चेक कर, आपल्याला कढीपत्ता पाहिजे. मी मम्मीला म्हटलं मी नाही मम्मी, मी चेक करून आलोय तर कुठं नाहीये. आपण गप बसेल का नाही. माझ्या पुढे शांतपणा करायला गेले आणि मग नंतर कढीपत्ता आहे म्हणून घेऊन आले. आणि बघा हे कोणतं कढीपत्ता घेऊन आले. खातच कढीपत्ता. कसे मस्त फुकतात बघा पोळ्या. तू ग बस गुड्डी, तू कढीपत्ता एक नंबर आणत्या. तुझ्यामुळे काय चव आली माहितीये काय. मी आणि माझी बहीण असं बाहेर बसलेलो. आता ही कडक न्यूज आहे. आणि तिथून ना इथं ह्या एरियात खूप गाढव आहेत. ते गाढव म्हणजे त्यांचा आवाज काढत वगैरे काढत जात होते आणि नंतर वरडत वगैरे जात. तर ही काय म्हणते माहितीये का, कोंबडीचा बघ किती मोठा आवाज येतो. आता काय बोलायचं सांगा. आणि मग असं आता तोंडला पण पळालेल्या बघा. थांबा आता बा गुडी, थांब की थांब गुडी. आता तोंडला पण पळालेल्या बघा. आणि म्हणत्या गाढवाला म्हणत्या कोंबडीचा बघ किती मोठा आवाज येते म्हणून. काय बोलायच्याशी. खायचं काही कमी करायचं नाही. मस्त असून खायला खोटं बोलते गाईस. तसं काय नसतं. ऍक्च्युली मला आला तर तिला माहित पण नव्हतं. तर मी तिला म्हणलं जा, तर मग तिला जाऊन आणलंय. तर मग समोर झालेलं आहे, समोरच्या रस्त्यावर झालेलं आहे ट्रॅफिक. आणि मी आता इथं बनवतोय व्लॉग. काय जुळलं नाही बट चलत आहे. तर मग इथं देव मम्मी मांडायला आले. दोन्हीकडे देव मांडायचं म्हणजे हे असतं, देव मांडायला लागतात दोन्हीकडे, म्हणजे दोन्ही ठिकाणी नदीवशी. आणि जिथं आपण त्यांचं काय बोलतो मम्मी मगापासून मी काय बोलतो, सो सॉरी, आठवल्यावर सांगतो. पप्पाचं काम चालू आहे. आणि नंतर इथं मस्त मम्मीचं पूजा म्हणजे मांडायचं चालू देव. मस्त मजा येते आम्हाला आता. एन्जॉय तरी ठीक आहे चला. तर मग काय टेन्शन नॉट. अँड इथं मदरचं चालू आहे आता बघू शकतो. नाही बोलू देत नाही म्हणजे माणूस असतोच ना, बोलायचं काय गडबड करू. बहीण वेगळीकडे जायला. हा ती कापूस घ्यायला गेले. ते जे काकी त्यांचं म्हणजे ज्यांचं सगळं आहे ना त्यांच्याकडून कापूस गेले. आम्हाला इथे कापूस कुठेच भेटलं नाही. तर मग म्हणजे आम्ही तिथं शोधलं, तिथं भेटलं नाही. आणि बट गेले आता कापूस घ्यायला. ते भाऊ त्यांच्याकडे असेल तर मग देतील. मांडायला मी भाऊ. आणि मग बघा बहिणीला भेटलं कापूस डायरेक्ट भेटलं. शानपणा लय म्हणते गाढवाला कोंबडी. आणि कढीपत्ता कसला खतरनाक होता. पुढे आहे तुम्ही नक्की नाही म्हणजे बघितलाच असेल तुम्ही अगदी 2 व्हिडिओ. काय चालू आहे समोर, काय चालू आहे, ह्याचं काय चालू आहे बघा. सोडा चला. वाद तर ऑलरेडी बनवलेले आहेत वाटतं. आता एक एक वाद टाकायची. कर गुडी, कंटिन्यू कर. किती मस्त करते बाबा बाई. कढीपत्ता कसला खतरनाक होता. आणि काय गाढवाला कोंबडी. चांगली गोष्ट आहे. चला इकडे मम्मी ताट तयार करते निवदाचं. हा आता लक्षात आलं. जिथं आपण म्हणजे निवद बनवतो तिथं केलं जातं किंवा काय असेल ते भरपूर. मला तर एवढं कळलंय. चालू तिथं तयारी देतं तर कंटिन्यू. आता जी निवदास ताट आहे आता ती मी आणि पप्पा घेऊन जाणार. प्लॅनिंग कशी झाली माहिती आहे का. मम्मी आणि गुड्डी इथं थांबणार आहेत आणि मी आणि पप्पा ते निवदास ताट घेऊन जाणार आहे. आणि नंतर आम्ही तिकडून इथे येणार. मग सगळं आवरून वगैरे जेवून खाऊन मग आपल्याला परत
तुम्हाला मी म्हटलं ना यात्रा यात्रासारखं इथं असतं सेम तसंच यात्राच आहे ही. आणि मग इथं आम्ही जाऊन घुमवून काय पाहिजे किंवा प्रसाद वगैरे घरी वगैरे तसं घेण्यासाठी मग आम्ही जाणार आहोत. तर पहिला आता मी आणि पप्पा आता जाऊन येतोय. तर चालू आहे पूजा मांडलेल्या देवांची. आता मी आणि पप्पा निवद घेऊन जाणार आणि निवद दाखवून परत माघारी येणार. झाली पूजा. आता नारळ फोडून आता जातोय आम्ही पण. काय मकायचे चांग भले बिरूचे चांग भले आईच्या डेऱ्याचे चांग भले आईच्या गादीचे चांग भले. हे काय मकायचे चांग भले आईच्या गादीचे चांग भले चिंगू बिरूचे चांग भले दुधाच्या डेऱ्याचे चांग भले चांग चांग भले सतीजनी बहिणीचे चांग भले. पाच फेरी घालायचे असतात ते आता घातलेच बघू शकता. आणि मग नंतर आता मी पप्पा पण आता निघतो इथं. तिथं खूप महत्वाचं पार्ट 3 तर भरपूर महत्व तिथं तर सगळं या ब्लॉगचं महत्व आहे. तर प्लीज पार्ट 3 बघा. तर धन्यवाद पार्ट 1 पार्ट 2 बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मग हा पार्ट 2 इथपर्यंतच. धन्यवाद. आणि पार्ट 3 नक्की बघा. शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला वगैरे काय माहिती आहे ते सगळं करा. ठीक आहे, धन्यवाद.